नाशिक महानगरपालिकेच्या आगामी महासभेवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार ठिणगी पडली असून शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 20 मे रोजी होणारी महासभा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावरून हिमगौरी आहेर आडके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने थेट लक्ष करत जोरदार हल्लाबोल केला. शहराचे प्रश्न प्रलंबित असताना ऑनलाईन महासभा कशासाठी? जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढण्याचा हा प्रयत्न आहे का, असा धारदार सवाल करत ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे यांनी महापौर आणि प्रशासनाला थेट धारेवर धरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या काटकसरी आणि इंधन बचतीच्या संदेशाचा आधार घेत महापौरांनी ऑनलाईन महासभेचा निर्णय घेतला होता. मात्र ठाकरे गटाने हा मुद्दा बहाणा असल्याचा आरोप करत शहराच्या दुरवस्थेवर थेट बोट ठेवलं. आज परिस्थिती कोरोना लॉकडाऊनसारखी नाही, मग ऑनलाईन महासभेचा हट्ट कशासाठी, असा सवाल करत पोरजे यांनी प्रशासनावर राजकीय पटलावर केला आहे. शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधींची विकास कामे सुरू असताना अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. घाट, मलनिसारण, पाणीपुरवठा, वीजपुरवठा यांसारखी कामे संथ गतीने सुरू असून नागरिक हैराण झाले आहेत. अशा गंभीर प्रश्नांवर सभागृहात प्रत्यक्ष चर्चा होणे गरजेचे असताना ऑनलाईन महासभा म्हणजे लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. महासभा ही जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्याचे व्यासपीठ आहे. ऑनलाईन पद्धतीत गंभीर विषयांवर सखोल चर्चा होऊ शकत नाही, अशी भूमिका केशव पोरजे यांनी मांडली. दरम्यान ठाकरे गटाने निर्माण केलेल्या या दबावानंतर सोमवारी झालेल्या भाजपच्या अंतर्गत बैठकीतही मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या विरोधानंतर भाजपच्या स्वतःच्या नगरसेवकांनीच ऑनलाईन महासभेच्या निर्णयाला विरोध दर्शवल्याने महापौरांची मोठी कोंडी झाली. स्वकीयांनीच नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर महापौरांना ऑनलाईन महासभेचा निर्णय मागे घ्यावा लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अखेर बुधवारी होणारी महासभा प्रत्यक्ष सभागृहातच होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर ठाकरे गटाने केलेल्या आक्रमक आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे. आता सभागृहात खोडून ठेवलेले रस्ते, रखडलेली कुंभमेळ्याची कामे आणि प्रशासनाच्या कारभारावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान आयुक्तांना दिलेल्या निवेदनासोबत ठाकरे गटाने आणखी एक गंभीर आरोप करत महापालिकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी मूळ मागासवर्गीय वस्त्यांमध्ये न वापरता दुसरीकडे वळवण्यात आल्याचा आरोप केशव पोरजे यांनी केला. पंचवटी विभागातील मसोबावाडी, वैदूवाडी आणि राजवाडा परिसरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी मंजूर झालेला निधी प्रत्यक्षात त्या भागात न वापरता ए.टी. पवार आश्रमशाळेपासून आमदार दराडे यांच्या भावाच्या कॉलेजपर्यंत रस्ता करण्यासाठी वापरण्यात आल्याचा गंभीर दावा ठाकरे गटाने केला. दलित वस्ती सुधारणा योजनेतील निधी हा मागासवर्गीय वस्त्यांमधील रस्ते, पाणी, वीज आणि मूलभूत सुविधांसाठी वापरणे बंधनकारक असताना प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून निधी वळवला असल्याचा आरोप करण्यात आला. मूळ लाभार्थ्यांना डावलून निधी दुसरीकडे वळवण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच निधी मूळ दलित वस्त्यातील विकासकामांसाठीच वापरावा, अशी मागणी करण्यात आली. विविध नगरसेवकांच्या सह्यांसह हे निवेदन देण्यात आल्याने आता या प्रकरणाला मोठा राजकीय रंग चढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आज शिवसेनेचे 15 नगरसेवक माननीय आयुक्त मॅडम यांना भेटले. भेटण्यामागचं खरं कारण होतं की महासभेत बोलू दिलं जात नाही, निधी समसमान नाही, महासभा ही ऑफलाईन घ्यायला पाहिजे तर ती ऑनलाईन घेतली जाते. आमच्या शिवसेना पक्षाची मागणी आहे की तुम्ही ऑफलाईन सभा घ्या. आम्ही सर्वजण बसेसने यायला तयार आहोत, सायकलवर यायला तयार आहोत. तुम्ही म्हटले तर आम्ही बैलगाडीने येऊ, पण सभा तुम्ही ऑफलाईन घ्या. ही मागणी आम्ही आयुक्तांक आणि महापौरांकडनं केली. त्याच्या मागचे कारण आहे, यांनी ही महासभा ऑनलाईन का घेता येतं याचं कारण असे आहे की यांनी जे कुंभमेळ्याचं नियोजन केलं आहे ते नियोजन संपूर्ण फेल झालेलं आहे आणि न झालेले कामं म्हणजे आतापर्यंत 70 ते 80% कामं व्हायला हवी होती, तर नाशिक शहर संपूर्ण खोदून ठेवलं आहे. मोजून 20 ते 25%च कामं झाले आहेत आणि 70 ते 80% कामं बाकी आहेत. आणि ह्या प्रश्नाला नगरसेवकांना उत्तर द्यायला महापौरांक आणि आयुक्तांक उत्तर नाही, म्हणून ही सभा ऑनलाईन घेण्याचा घाट घालण्यात आला आहे. म्हणून या ऑनलाईन सभेला संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने विरोध दर्शवला असून आता आम्हाला महापौरांनी आश्वासित केलं की आम्ही एकच महासभा ही ऑनलाईन घेऊ आणि पुढची महासभा ही ऑफलाईन घेऊ. दलित वस्तीचा निधी दराडे बंधू यांच्या कॉलेजसाठी रस्त्यासाठी वळवला आणि हा निधीची चौकशी व्हावी की दलित वस्तीचा एवढा मोठा 10 कोटी निधी, म्हणजे आज आमचे नगरसेवक 10-5 लाख रुपये निधी मागताय रस्त्यांसाठी, तो या
आयुक्त आणि महापौरांकडे द्यायला नाहीये, पण 10 कोटीचा रस्ता दराडे बंधूंच्या कॉलेजसाठी दिला. मग एवढी मेहरबानी त्यांच्यावरती का केली? आणि ज्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता तिथं दिला आहे त्यांची तो रस्ता झाला आहे, त्या रस्त्याची माहिती मागून त्या अधिकाऱ्यांवरती निश्चित योग्य ती कारवाई झाली पाहिजे, ही देखील मागणी सर्व नगरसेवकांनी केली आहे. हो, मग बरोबर आहे ना. ते गटनेत्याला बोलू देत नाही तर नगरसेवकांचं काय? ते कोणालाही बोलू देत नाही. नगरसेवकांचा निधी देखील अर्धा आहे. म्हणजे त्यांना जर त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना 1 कोटी असेल तर आम्हाला 50 लाख रुपये निधी आहे. आणि उद्यान विभागाला तर निधीच धरला नाही. आणि विशेष महासभा त्यांनी पाण्यासाठी घेतली, पण 0 नियोजन आहे तसंच आहेत, कुठंच काही नाही. आत्ताच आम्ही सर्व आमचे 15चे 15 नगरसेवक माननीय आयुक्त आणि माननीय महापौर यांना भेटलो आणि आमच्या अडीअडचणी त्यांना समजून सांगितल्या. आयुक्तचं या विषयावर चांगलंच मत पडलं. ते आम्हाला सगळ्यांना त्यांनी आश्वासित केलं की आम्ही तुमच्या प्रभागामध्ये प्रत्यक्ष येऊन भेट देऊ आणि कुठं काही अडीअडचणी असेल तर ते आम्ही निश्चित आयुक्तांनी सांगितलं सोडवण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर महापौरांना आम्ही ऑफलाईन सभा घेण्याची विनंती केली, परंतु त्यांचे आता पक्षीय वरतून काही आदेश आले असतील तर मला वाटतं त्याच्यानुसार त्या चालतील. त्यांनाही मी ते नाईलाजानं त्यांना ते मान्य करावं लागतं असं एकंदरीत त्यांच्या चेहऱ्यावरून आणि भाष्यातून कळतंय. एकच ऑनलाईन सभा असेल आणि पुढच्या त्या ऑफलाईन घेतील असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर मी दुसऱ्याच महासभेत सर्व म्हणजे 122चे 122 नगरसेवकांसाठीचा विषय जो महासभेत दिला होता की जे 10 लाखाचे पूर्वी 2 लाख त्याच्यानंतर 5 लाखाची कामं ही स्थानिक स्वराज्य ज्या आपल्या बांधकाम मजूर संस्था आहे यांच्या मार्फत किंवा जे आपले सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर आहेत यांच्या मार्फत जी झाली पाहिजेच का ज्या 10 लाखाचं कुठेही टेंडर नको व्हायला, जेणेकरून कामही लवकर झालं पाहिजे आणि संबंधित स्थानिक जे आपले मजूर बांधकाम सोसायटीचे जी संस्था असेल किंवा आपला इंजिनियर मुलगा असेल तर जे स्थानिक आहे हेही कुठे बेरोजगार होऊ नये आणि नगरसेवकांची पटापट कामे मार्गी लागली पाहिजे. यासाठी जो मी विषय दिला होता तो महापौरांनी मान्य केला आहे. तेवढीच एक या दृष्टीने आज चांगली बातमी आहे आणि ती पूर्णतः मला वाटतं 122 लोकांसाठीचा हा चांगला विषय आहे तो त्यांनी मंजूर केलाय. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं थोडं कुठंतरी त्यांचा दुराग्रह झाले असेल पहिल्या 2-3 महासभेमध्ये, परंतु आम्ही आमच्या चांगुलपणानं किंवा आमच्या चांगल्या वर्तनानं त्यांना आमच्या बरोबर घेण्याचा निश्चित प्रयत्न करू आणि पुढे जाऊन अजून त्यांची मला वाटतं 2-2.25 वर्षे आणि या 2-2.25 वर्षात ते कुठंतरी आमच्या बरोबर आम्ही 15 लोक आहे या आमच्या बरोबर त्या निश्चित असतील असा आम्ही आशावाद बाळगू, आत्मविश्वास ठेवू. आणि जरी 15 असलो तरी मला वाटतं त्यांच्या 100ला आम्ही निश्चित भारी आहे. कारण महाभारतातही 5 पांडव हे कौरवांना भारीच झाले होते आणि तशीच आज महापालिकेत नाशिक महापालिकेतली परिस्थिती आहे का कुठे भाजप सेनेची सत्ता आणि कुठे आमचे 15 नगरसेवक आणि आमच्या मला वाटतं शिवसेनेच्या रक्तातच संघर्ष हा लिहिलेला आहे, 5वीलाच पोचलेला आहे आणि हा संघर्ष आम्ही चालूच ठेवून आमचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण. मला 15 जणांना देखील बीजेपी मधून जे निवडून आले त्याच पद्धतीने आम्हाला जास्तीत जास्त भरघोस मतदारांनी निवडून दिलंय. त्यांच्याही त्या अपेक्षा आहेत की त्यांचे कामं व्हायला पाहिजेत. जसे इतर पक्षाच्या नगरसेवकांच्या ज्या अपेक्षा आहेत तशाच आमच्या देखील प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा आहेत आणि समस्या आहेत. आम्हाला बस महापौरांकडनं एकच अपेक्षा आहे की आमच्या मतदारांच्या नागरिकांच्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून त्यांना न्याय मिळेल. कोणतंही इथे राजकीय महासभेमध्ये असो किंवा महानगरपालिकेत असो कोणताही राजकीय क्षेत्र न करता इथे महापौर ताईंनी आम्हाला सगळ्यांना समान न्याय दिला तर आम्हाला खूप आनंद होईल. आणि आम्ही मग आमच्या म्हणजे स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.